तर इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, भाज्यांची दरवाढ या सगळ्यांपाठोपाठ आता पालकांवर आणखी एका दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे। कारण नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळेचा गणवेश, पुस्तकं आणि इतर साहित्यांसोबत मुलांच्या शाळा प्रवासाचा खर्चही आता वाढणार आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। पालकांच्या खिशावर पडणार भार, स्कूल बसच्या शुल्कात होणार दरवाढ, 15% वाढणार स्कूल बसचं शुल्क। गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे वाढणारे दर आणि वाढती महागाई यानं सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालंय। त्यातच आता शालेय विद्यार्थ्यांचा प्रवासही महागणार आहे। नव्या वर्षात स्कूल बसचं भाडं 15% वाढणार असून पालकांचं बजेट कोलमडणार आहे। स्कूल बस चालक संघटनेनं राज्यातील शालेय बसच्या शुल्कात वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। येत्या जून 2026 पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून ही दरवाढ लागू होणार आहे। त्यामुळे पालकांचा खिसा मात्र कापला जाणार आहे। फी कशी भरावी? एखादा माणूस एकच जण कमवणारा घरात आहे आणि त्यांची 2-3 मुलं शाळेमध्ये शिकत आहेत, तर त्यांची फी कशी भरावी? स्कूल बसची फी कशी भरावी? प्रत्येक गोष्टीची महागाई करून ठेवली आहे। एकतर गॅस भेटत नाहीये, त्याच्यात या स्कूलची फीज वाढवून ठेवली आहे, त्यात ट्युशनलाही पाठवावं लागतं। घरात अजून जर कोण कमावणारा नसेल तर एका माणसाने किती मुलांना कसं शिकवायचं? सातत्यानं वाढणारा खर्च आणि सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्यामुळे अखेर हा भार पालकांवर टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचं बस चालकांच्या संघटनेनं म्हटलंय। स्कूल बस संघटनेनं केलेली दरवाढ केवळ डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे झालेली नाहीये, तर त्यामागे अनेक तांत्रिक आणि आर्थिक कारणं असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय। दरवाढ होण्यामागची मुख्य कारणं काय आहेत? इंधन दरवाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ हे या दरवाढीचं प्रमुख कारण आहे। कर्मचारी वेतन, बस चालक आणि वाहन यांच्या वेतनात झालेली वाढ, वाहन देखभाल खर्च, गाड्यांची दुरुस्ती, सुटे भाग आणि टायर महागलेत। याशिवाय विमा प्रीमियम, आरटीओ परवाना शुल्क, टोल टॅक्स आणि ई चलन दंडांचा वाढता बोजा यामुळं ही दरवाढ झाल्याचं सांगण्यात येते। दरम्यान वाढत्या महागाईचा फटका केवळ स्कूल बसलाच नाही तर संपूर्ण वाहतूक क्षेत्राला बसलाय। आता सरकारनं या प्रकरणी हस्तक्षेप करत स्कूल बस चालक तसंच पालकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।